नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझे चिपळूणकर संकल्प आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर गावाकडे आणि गावचे आपले गणपतीचे दिवस थोडे पुढे पुढे सरत जातात, कारण आज आहे 4था दिवस आणि आज आहे गौरींचं आगमन. म्हणजेच आपल्या कोकणामध्ये पारंपरिक पद्धतीने जे गौरीचं आगमन असतं ते मी या ब्लॉगमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता मी जात आहे ज्या ठिकाणी गौरी आणतात ना, म्हणजे आमच्या वाडीतून थोडं वरती जायचं आपल्याला, ज्या ठिकाणी एक पाण्याची जागा आहे वरती, तिकडे पण जायचं आहे. त्या जागेचं नाव आहे रिंगी रिंगी म्हणून एक रिंगवर जायचं आपल्याला, एक प्राचीन नाव आहे. तिकडे जायचं आपल्याला गौरी आणण्यासाठी. बाकीचे लोक आता पुढे गेलेत आणि मी पण जातो आहे गौरी आणायला. चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया. तर आत्ता मी आहे आमच्या घराजवळच, आणि हे मागचं व्ह्यू आहे ना ते आपल्या घराजवळच आहे. मागे ही शेती बघू शकता, मस्त अशी हिरवीगार झाले. चला आता आपण जाऊया डायरेक्ट रिंगीवरती. तर मित्रांनो, आता मी इथे वरती आलो आहे आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे त्या हे जंगल पार करून पलीकडे आपल्याला जायचं आहे. तर इथे आता आल्या आल्या इथे दिसले शशिकांत कदम या ठिकाणी. काय शशिकांत, काय करतो इथे? थांब थांब, गणपती आले. काय बोलतो? गणपतीला आला वरती इकडे सोनूला आणायला? सोनवेलची सोनवेल शिवाय गणपतीचा पान हलत नाही. काय बोलतोय? सोनवेल आणि चिरटा हा गणपतीला पाहिजे. म्हणजे आपली गणपती आपला हा मोठा पाटावर बसते, ठाटामाटात दिसतो. तुम्ही तर ही आपली पारंपरिक पद्धतीने आपली ही सोनवेलची फुलं आहेत. तर याबद्दल काय सांगशील शशी? ही फुलांची जी फुली जी फुलं आहेत एकदम गोजीरवाणी सोन्यासारखी आहेत. म्हणून हा फुल जो गणपतीला खूप आवडतो. याचं नाव आहे सोनवेल. ओके, म्हणजे सोन्यासारखी सोन्यासारखी येलो कलरची सोनवेल नाव पडलं. येलो कलरची एकदम एकदम दिसायला पण देखीव. आणि ह्याच्याच बरोबर अजून एक येतो चिरडा. चिरडा आता इथं तुम्हाला दाखवायला नाही हो, पण चिरडा खूप तो सोनवेल आणि चिरडा हे दोघांचं कम्युनिकेशन आहे, ते देवालाही खूप आवडतात. आता कसं आहे, हा प्रत्येकाच्या आवडीनिवडीचा आहे. प्रत्येक पोरांना या सणाची हौस पाहिजे. जर हौस असेल तर सर्व गोष्टी करू शकतात, नाहीतर काय गणपती आले म्हणून आणायचे आता याला काय अर्थ नाही हो. बरोबर, नक्कीच. कारण या सध्या 5G जमान्यामध्ये ना आपली मुलं आहेत ना खूप बिघडलेली आहेत. नक्की आपल्याकडे पण अशी मुलं असतीलच. हो, बिघडवली म्हणजे काय म्हणता तुम्ही? बिघडवलं तर आपणच बिघडवतो. आपण मुलांना मोबाईल देतो म्हणून मुलं बिघडतात. बरोबर आहे, म्हणजे लहानपणापासून मुलांना मोबाईलची सवय नाही पाहिजे. हा, हे बरोबर बोललात तुम्ही. घ्या मोबाईल, पण जेव्हा वेळेला गणपती सणासाठी तुम्ही आलात तर सणासाठी पण तुम्ही थोडा टाइम द्या ना, मला असं म्हणायचं आहे. तर आता मी जातोय वरती आणि शशिकांत जातोय घरी. तर शशिकांत, थोडक्यात काय सांगशील तू? आपल्याकडे आज गौरी आगमन आहे, ही पारंपरिक पद्धत आहे, त्याबद्दल? गौरी आता इथे जवळपास आता गौरीचं आगमन होतंय. गौरी इथूनच पुढे गेलात तर एक रिंगी म्हणून एक आपलं ठिकाण आहे. त्या ठिकाणावरती गौरी जे गौरीचं निवासस्थान आहे, एक थंडगार ठिकाणी. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी गौरीचं आपले एक निवासस्थान आहे, तिथून आपण आपल्या गौरी आपल्या घरी आणणार आहोत. घरी आणणार, तिथे त्याची पाठपूजा करणार, गौरीची पूजा करणार. नंतर मग ते हळूहळू कोमल पावलांनी सासरवणीची जे सॉरी मायरोसनी येतात, त्या कोमल पावलांनी गौरीचं आगमन करतात आपल्या घरी. अशा जवळजवळ 15 एक गौरी आहेत. त्या एका पाठोपाठ गौरी येतात नाचत तुमकत. अशा चांगल्या या डोंगराच्या पायथ्याशी जाऊन पायथ्याशी येतात आणि या हिरव्यागार रानातून प्रवेश करतात. खूप मजा येते बघायला. ताशाच्या ढोळावरती त्या नाचत नाचत घरी आपल्या कोमल पावलांनी स्वागत होतं त्यांचं. ओके, धन्यवाद शशिकांत. चला आता मी जातोय पुढे आता डायरेक्ट, आणि शशिकांत जातोय घरी. तर शशिकांत बोला ते बरोबर आहे, कारण की आता या सध्या 5G जमान्यामध्ये ना मुलं आता जास्त करून मोबाईलकडे वळले आहेत. त्यांना आता हे सगळे आपले पारंपरिक सण खेळ आता नाही विसरलेत, आणि ते जास्त करून मोबाईल गुंतलेले आहेत. तर चला आपण आता पुढे गौरी आणायला. तर अशी ही पायवाट आहे जंगलातून, आणि जंगल बघायला ना इतकं वाढलं आहे, कारण ह्या ठिकाणी रहदारी कमी असल्यामुळे रस्ताच नाही आहे, म्हणजे पायवाट पण सुद्धा नाही आहे. कारण कोणाचा इकडे कसं जास्त येतच नाही. ज्यावेळी आम्ही म्हणजे शाळेत होतो ना, शाळेत कॉलेजमध्ये, त्यावेळी आम्ही इकडे गुरं वगैरे आणायचो भरपूर चालायला या रानामध्ये इकडं. तेव्हा इकडे अशी वाट वगैरे असायची. आता माणसं पण जास्त इकडे असं रहदारी करत नाहीत, त्यामुळे सगळे जंगल वाढलं आहे. म्हणजे हे फूल दिसतंय ना, एकाच गौरीसाठी प्रिय असतं. हे ब्लू कलरचं फूल आहे, निळ्या कलरचं.
तुमच्याकडे यायला काय होतं नक्की कमेंट करून सांगा. चला आपण आपल्याला लेट झालं बहुतेक, कारण माणसं भरपूर पुढे गेलेत आणि मी आले मागे आता. तर चला धावत जातो आता मी त्या ठिकाणी. आणि वाट बघाल ना, हे बघा असे चांगल्यातून जातो आता मी. सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या वेळेला कोणतरी बघा रस्ता चांगला करून ठेवला आहे, त्याचं खरोखर धन्यवाद मानतो मी. कारण दरवर्षी आहे ना इकडे वाट एकदम बेकार असते, पण यावेळी आहे ना खूप चांगल्या प्रकारे वाट केली आहे बघा. ही पायवाट पण नसते, बंद असते एकदम, पण यावर्षी खरंच कोणतरी चांगले केले, मनापासून धन्यवाद त्यांचे. फायनली मी आज स्पॉटजवळ पोचलोय की मागे काळीच्या मागे बघू शकतो. हे बघा आमच्याकडचे हौशी कलाकार स्वरा आणि हर्ष ढोलकण ताशा वाजवत आहेत. तर मित्रांनो तर आता आले ना पुढे, तर आपण जाऊया आता रिंगीवरती. जवळच आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती, आणि ते मागे गौरी नेतात तिथून. तर आपण जाऊया तर रिंगीवरती, ते ज्या ठिकाणी आहे ना आमच्या वाडीला वर्षभर पाणी आम्ही इथून पितो. या पाण्याचं नैसर्गिक पाण्याचं झरा आहे ते, तिथे आता मी जातो आहे. ते कंटिन्यू पाणी असतं आणि आता पावसाळ्यात पाणी खूप आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आहे ना ही रिंगीवरती आपली ही पाण्याचा इथे झरा आहे, आणि हे पाईपामार्फत पाणी आहे ना आमच्या वाडीत खाली गेलं आहे. हे बघा इकडे निसर्ग सान्निध्यामध्ये असं झरा आहे, खूप मोठे झरे त्या ठिकाणी. हे बघा, आणि इथून पाण्याने पूर्ण आमच्या वाडीला सप्लाय होतं.
कालच आपल्या घरी गौरींचं आगमन झालं आहे. तर कालचा ब्लॉग मी आज कंटिन्यू करतो आहे. तर आज आहे आपल्याकडे गौरी पूजन, म्हणजे आमच्या कोकणामध्ये खास करून चिपळूण तालुका आणि रत्नागिरी या पट्ट्यामध्ये गौरी पूजनाला ओसा बोलतात. तर आज आहे आपल्याकडे ओसा. तर घरामध्ये ओसा लगबग आहे, कारण माझासुद्धा यावर्षी ओसा आहे नवीनच. तर हा ओसा म्हणजे काय, तर आपल्याकडे जे बांबूचं सूप असतं त्यावरती काकडीची पानं ठेवून त्याच्यावरती नंतर मग पडवळ, काकडी, अजून बाकी फ्रूट्स वगैरे असतात, केळी म्हणा, सफरचंद, मोसंबी, त्याचप्रमाणे आपले भोकाचे वडे खास करून ठेवतात आणि ते सूप सजवलं जातं. आणि ते सूप घेऊन मग माहेरच जातात आणि नंतर मग आपला सासरच्या गौरीला पूजतात. तर अशा प्रकारे हे ओसा असतं. हा ओसा आहे ना दर 3 वर्षांनी असतो, कारण ते खास करून पूर्व नक्षत्रामध्ये असतं. तर हा योगा यावर्षी आला आहे. तर आता घरामध्ये तिथून लगबग चालू आहे. तर आपण जाऊया घरी, बघूया सूप कशा प्रकारे सजवतात. आणि त्याचप्रमाणे आज आहेत ना तिकटे सण, म्हणजेच आपण आपल्या कोकणात खास करून श्रावण जास्त करून पाळला जातो. तर तो श्रावणात लोक सोडतात, म्हणजे आज घरी नॉनव्हेज जेवण बनतं. मग श्रावण सुटतो आणि नंतर मग आपण नॉनव्हेज खायला सुरुवात करतो. तर चला आता आपण आता घरी बघूया कशा प्रकारे लगबग चालू. ती सुपं भरतात ना, ती पाण्यात खूप मजा आहे, जरा छान वाटतं ते. तर आता आपण जातो डायरेक्ट घरी सूप पाहायला. तर मंडे अशा प्रकारचं हे सूप आहे बांबूचं, आणि यावरती आपण बघू शकता अशा प्रकारे हे सूप सजवलेलं आहे. यामध्ये काकडीच्या पाण्यावरती केळी आहेत, सफरचंद आहे, मोसंबी आहे, स्वीट्स म्हणून पेढा आहे, बाकी इतर फळं आहेत. अशा प्रकारे हे सूप सजवतात पिंका आणि आमचे मिसेस सपना. अशा प्रकारे सूप सजवलं जातं आता. आणि हे सूप घेऊन जायचं आपल्यानंतर गौरीकडे आपल्या. हे बघा, फुलं पण लागतात यावरती, आणि साखर वगैरे आहे, तांदूळ आहेत आणि नारळ पण याच्यावर ठेवले जातील नंतर. आणि आता पेढे लावले जातात अशा प्रकारे. प्रत्येक ह्याला वाण बोलतात आमच्याकडे, त्यावर एक एक पेढा ठेवला जातो. अशा प्रकारे हे एक आता सूप रेडी झाले बहुतेक. आणि असे आपल्याला अजून 5 सूपं सजवायचे आहेत. आणि त्यानंतर ती रेडी झाली की नंतर आपण हे बांधून अशा व्हाईट कपड्यामध्ये घेऊन नंतर गौरीकडे जायचं. अशा प्रकारे हे आत्ता बहुतेक सूप रेडी झालेच. हे बघा, अशा प्रकारे हे सूप आता रेडी झाले. तर आता मी आलो आहे आमच्या ज्या ठिकाणी आमच्या खेराडे भावकीचं आमचं कुलदेवत आहे, त्या ठिकाणी आमची गौर असते. त्या ठिकाणी आता आलो आहे मी. माझ्या मागे बघू शकता हे घर आहे आमचं भावकीचं, तिथे आता आलो आहे मी. तर मित्रांनो, मी दरवर्षी इथे भावकीच्या आमच्या देवाच्या घरी येतो ना, तर या ठिकाणी आमच्या मोहनदादाकडे दरवर्षी अशी छोटी छोटी वासरं बघायला भेटतात. तर यावर्षी सुद्धा 2-3 वासरं आहेत बघा, छोटी छोटी. हे दोन इथे सेम आहेत आणि इथे एक ब्लॅक कलरचं आहे. त्याच्याकडे गुरं भरपूर आहेत, कमीत कमी 15 ते 20 गुरं आहेत. दरवेळेला आपल्याला अशी छोटी छोटी वासरं बघायला भेटतात. हे बघा, खूप छान ना.
वाकून संकल्परावांचे नाव घेते सर्वांचा मान राखून. शंकर पार्वतीचा बाळ गणपती खेळे कैलासावरती सारंगरावांचे नाव घेते हौशाच्या दिवशी. तर मंडळी आत्ताच गौरीपूजन झालं आणि आत्ता आपले आहे जेवणाचं टाईम. जेवणामध्ये आहे चिकन, इथे आहे मटण बोकड्याचं, बाकी रस्सा आणि भात, आणि हे इथे आपले भोकाचे वडे. तर या सर्वांनी जेवायला या, आता आपला श्रावण सुटणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे आमच्याकडे हा जो औसा म्हणजे गौरीपूजन कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. तर एक आपली प्राचीन पद्धत आहे ती आम्ही पारंपरिक असतं चालू आहे आपल्याकडे. तर मंडळी आपला हा जो औषध कार्यक्रम होता तो तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. आणि हा आपला जो गौरी आगमन आणि गौरी पूजन हा आपला व्हिडिओ मी या ठिकाणी एंड करतो या ठिकाणी. तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोणी आपल्या चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा. भेटू असेल पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय, धन्यवाद आणि टेक केअर.